संगम न्यूज नेटवर्क घाटंजी यवतमाळ येथून प्रतिनिधी आदेश साठे। श्रीकृष्णनगरी मांडवा येथील पिण्याच्या पाण्याची गावाला पाणी पुरवणारी टाकी असून गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पाण्याच्या टाकीखाली काही म्हशीचे शेणखत टाकून गावातील पाणी पुरवठा हा बंद पाडला असून त्यापासून गावात रोगराई पसरली आहे। तरी आपण संबंधितांना कार्यवाही करून गावाला पाणी पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा। जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून गावाला मुक्त करावे, तसेच त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई करावी अशा आदेशाचे तक्रार घाटंजी पोलीस स्टेशन ग्रामीणला देण्यात आलेले आहे। तसेच पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा ग्रामसेवक विष्णू सरकुंडे, सचिव ग्रामपंचायत मांडवा येथील ग्रामसेवकांनी तक्रार दिलेली आहे। तर सौ पूजा विक्रम तोडसान सरपंच ग्रामपंचायत मांडवा येवती यांच्या माध्यमातून ही सर्व तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशन घाटंजी यांना रिपोर्ट देण्यात आलेला आहे। तसेच या 24 तासाच्या आत जर शेणखत उचलले नाही संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। बाबाराव राघोजी घोडे, वासुदेव इसनाजी घोडे, नागोराव झोलबाजी साठे, राहुल वासुदेव घोडे यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशा आशयाचे तक्रार रिपोर्ट देण्यात आले आहे। आमच्या संगम न्यूज टीव्ही चॅनलशी बोलताना ग्रामसेवक विष्णू सरकुंडे, तर सरपंच विक्रम तोडसाम, पंचायत समिती घाटंजी कार्यालयातील काही अधिकारी संगम न्यूज टीव्हीशी बोलताना आपल्याला जर आमचे बातमीपत्र आवडले असतील चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा। घाटंजी अंतर्गत श्रीकृष्णनगरी हेटी ग्रामपंचायत मांडवा येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्णत्वास आले असून उर्वरित पाईपलाईनच्या अंतर्गत कामकाज सुरू आहे। तर ते गावामध्ये पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या टाकीच्या खाली काही गावातील लोकांनी शेणाचे खड्डे टाकून अतिक्रमण केलेलं आहे। सदर खताचे खड्डे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ काढण्याच्या बाबत सचिवालय या कार्यालयाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत व ग्रामपंचायत स्तरावर सदर कारवाई सुरू आहे, जेणेकरून गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येईल। सर, हे जर समजा त्या लोकांनी शेणखत जर नाही उचललं पुढील कारवाई काय असेल? अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीमार्फत संबंधितावर कारवाई करण्यात येईल व शेणखताचे खड्डे उचलण्याबाबत निर्देश देण्यात येईल। अन्यथा सदर व्यक्तींनी खताचे खड्डे न उचलल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश या कार्यालयाकडून सचिवास देण्यात येईल। तसे तुमच्या सचिवांनी पोलीस स्टेशनला कारवाईचे म्हणजे एक रिपोर्ट तक्रार रिपोर्ट पण टाकलेला आहे। त्याबाबत कारवाई करण्याबाबत माननीय ठाणेदार यांना सुद्धा या कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्यात येईल। ग्रामपंचायत मांडवा येवती अंतर्गत मोदा हेटी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ बऱ्याच दिवसापासून शेणखताचे खड्डे टाकून आहे, कारण संबंधित व्यक्तीला वारंवार लेखी सूचनासुद्धा दिलेल्या आहे, तसं पोलीस स्टेशनला सुद्धा कळवलेलं आहे, परंतु सदर खत ते उचलण्यास तयार नाहीत। त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा पंचायत समिती ग्रामपंचायतमार्फत करण्यात येईल। तरी खालील लोकांची नावं खालीलप्रमाणे: बाबाराव राघोजी घोडे, वासुदेव इसनाजी घोडे, नागोराव झोलबाजी साठे, राहुल वासुदेव घोडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फौजदारी गुन्हे दाखल करावे असं पंचायत समिती पोलीस स्टेशन आणि SP ऑफिसला कळवण्यात आलेले आहे। साहेब, आपलं नाव कळू शकेल? माझं VN सरकुंडे। VN सरकुंडे, तुम्ही तिथले सचिव आहेत का? हां, ओके। हे कारवाई किती दिवसात करणार सर तुम्ही? आहे 3 दिवसाची नोटीस दिलेली आहे आम्ही त्यांना। 3 दिवस जर त्यांनी नाही उचलले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि मग तिथं जे ते खत वगैरे शेणखत पडलेलं आहे त्याचं काय करण्यात येईल? विल्हेवाट कशी लावणार? विल्हेवाट लावून त्यांनी जर दिली तर आपल्याला हरासही करता येईल, असे ना? तुम्हाला हरास करता येईल म्हणजे तुम्ही ते उचलून घेऊन जाशाल? ओके, ठीक। सरपंच साहेब, तुमचं काय म्हणणं आहे या सर्व संदर्भात? सरकुंडे साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे तुमची कारवाई असेल सरपंच या नात्याने?